गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण जो टॉपिक पाहणार आहे तो आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट नियर इट अँड अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सिलरेशन. मीन्स इफ देर इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इट मस्ट प्रोड्यूस acceleration in the object. Thus the gravitational force results in its acceleration, and this is called acceleration due to gravity and it is denoted by g. म्हणजे हे जे acceleration आहे हे कशामुळे? इट इज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे ॲक्सिलरेशन आहे आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं. This acceleration is a vector. Acceleration is a vector quantity. As the gravitational force on any object due to earth is directed towards the center of the earth, the direction of acceleration due to gravity is also directed towards the center of the earth, that is vertically downward. Means as the direction of force is vertically downward and therefore the direction of this acceleration due to gravity is also downward, vertically downward. नाव दोन क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत इथे. थिंक अबाउट इट. व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी? व्हॉट विल हॅपन? एव्हरीबडी विल फील एक्सपिरियन्स वेटलेसनेस अँड ऑब्जेक्ट विल स्टार्ट फ्लोटिंग इन द एअर. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस ॲज लार्ज? नाव the force of gravity F, it is directly proportional to value of g and therefore if g is doubled, force of gravity it also gets doubled. Value of g on the surface of the earth. आता याचं एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे. We can calculate the value of g by using Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at a distance r from the center of the earth. The law of gravitation gives काय law of gravitation? F is equals to capital G. The mass of product of mass, that is m is the mass of the earth and small m is the mass of the object divided by square of distance between them, that is r square. But force is m into g. force expression काय actually m into a आहे. इथे ॲक्सेलरेशनसाठी आपण काय वापरणार आहे? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वापरणार आहे. मग त्याच्याचनुसार काय येणार? एम जी इज इक्वल्स टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे एफची व्हॅल्यू टाकली, दोन्ही साईडचे स्मॉल एम काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. देअरफोर जी इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ देन आर इज capital R, that is radius of the earth. Thus the value of g on the surface of the earth is, expression becomes g is equals to gm upon r square, where capital G is the universal constant of gravitation. What is m? Mass of the earth and r is radius of the earth. या सगळ्यांच्या किमती काय आहेत? नोन आहेत. द युनिट याची किंमत आपल्याला माहितीच आहे. 6 × 6 7 × 10⁻11. mass of earth is 6 into 10⁻24 and what is radius? 6.4 into 10⁻6 त्याचा स्क्वेअर. या सगळ्याला जर सॉल्व केलं तर ही जी व्हॅल्यू आहे ती मिळते आपल्याला 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्सपेरिमेंटली जेव्हा एक्सपेरिमेंट्स केले जातात तेव्हा ही व्हॅल्यू किती घेतली जाते? इट इज 9.8 एवढी मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी ही व्हॅल्यू घेतली जाते. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की हा जो फोर्स आहे ॲक्सेलरेशन आहे आणि याला डायरेक्शन आहे. मग जेव्हा ऑब्जेक्ट काय होत असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड येत असेल तेव्हा याची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? +9.8 एवढी घ्यायची आहे. आणि जेव्हा ऑब्जेक्ट खालून वर जात असेल, व्हर्टिकली अपवर्ड जात असेल, तेव्हा हीच व्हॅल्यू काय घ्यायची आहे? -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी घ्यायची आहे. याचं कारण काय आहे? तिथे जी मूवमेंट होत आहे ती कशी होत आहे? इट इज अगेन्स्ट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असेल ते. ठीक आहे. दिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास एम अँड रेडियस ऑफ द अर्थ अँड सो द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. irrespective of the mass of the object, the value of acceleration due to gravity for all objects is same, that is 9.8 meter per second square.
इट डज नॉट डिपेंड ऑन प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजवरती त्याचं मास किती आहे, त्याचं व्हॉल्यूम काय आहे, डेन्सिटी काय आहे, या कुठल्याच गोष्टीवरती ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड असणार नाही. नाव व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. याच्यामध्ये व्हेरिएशन कसं येतं मग? फर्स्ट, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ? द आन्सर इज नो. The reason is that the shape of the earth is not exactly spherical, and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. जसं की इथे आपल्याला दिसेल अर्थचा जो शेप आहे हा कसा आहे? इट इज इलिप्टिकल शेप. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर. इक्वेटरपाशी ती बल्ज झालेली आहे. अँड फ्लॅटन्स ॲट द पोल्सपाशी फ्लॅट झालेली आहे. As a result, radius at the equator, that is r1, it is greater than radius at the poles. पोल्सचं जे रेडियस आहे ते कमी आहे आणि इक्वेटरपासचं जे रेडियस आहे ते काय आहे? जास्त आहे. म्हणजेच r1 इज ग्रेटर दॅन r2. ॲज अ रिझल्ट द व्हॅल्यू ऑफ ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ग्रेटर ॲट द पोल्स विच इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड इट इज लेस, समवॉट लेस ॲट द इक्वेटर विच इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे हे कशामुळे झालेलं आहे? बिकॉज ऑफ द शेप ऑफ द अर्थ. दुसरं रिझन आहे याच्यातलं, चेंज विथ हाईट. ॲज वी गो अबव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5, या इक्वेशन 5 मधली जी आरची व्हॅल्यू आहे ती काय होत जाते? वाढत जाते. म्हणजे डिनॉमिनेटर वाढत चाललेला आहे. ॲज अ रिझल्ट द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. However, the decrease is rather small for the heights which are small in comparison to the Earth's radius. अर्थच्या रेडियसमध्ये रेडियस जे आहे ते किती आहे? 6400 किलोमीटर आहे. म्हणजेच आपल्याला जर या ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत खूप जास्त कमी पाहिजे असेल तर याच्यापेक्षा खूप जास्त वरती जावं लागेल तर ही व्हॅल्यू कमी होईल. जसं की इथे फॉर एक्झाम्पल, रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. And if an aeroplane is flying at a height 10 km above the surface of the earth, its distance from the earth's surface changes from 6400 km to 6410 km. म्हणजे फक्त 10 किलोमीटरचाच फरक पडलेला आहे. अँड देअरफॉर द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी इज निग्लिजिबल. म्हणजेच अर्थच्या सरफेसपासून जितकं जास्त तुम्ही दूर जाणार आहे तेवढाच आपल्याला व्हॅल्यू ऑफ जी कमी झालेला दिसेल. फक्त 10 किलोमीटरचा किंवा अजून काही थोडाफार फरक पडत असेल तरीसुद्धा व्हॅल्यू ऑफ जीमध्ये फारसा फरक पडणार नाही. आपल्याला इथे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स जे दिलेले आहेत, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स काय असतात? दे आर ॲट अ लार्ज डिस्टन्स फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ सरफेस अँड देअरफॉर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲट दॅट पॉईंट. म्हणजे जो कुठला ऑर्बिट आहे, ज्या कुठल्या ऑर्बिटमध्ये ते फिरत असतील त्यांची हाईट किती आहे त्याच्यानुसार काय होत जातं? इथे त्याच्या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. जसं की आपल्याला इथे टेबल दिलेला आहे. हा सरफेस ऑफ द अर्थ ॲव्हरेज आहे, हाईट किती आहे? 0 आहे, 9.8 आहे. माउंट एव्हरेस्ट सुद्धा 9.8 आहे. मॅक्झिमम हाईट रिच बाय मॅनमेड बलून 9.77 आहे. हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट 400 किलोमीटर फ्रॉम अर्थ सरफेस, इथे 8.7 आहे, थोडी कमी झाली आहे. त्यानंतर हाईट ऑफ अ कम्युनिकेशन सॅटेलाइट ज्याचं अर्थच्या सरफेसपासूनचं डिस्टन्स किती आहे? 35,700 किलोमीटर आहे. इथे व्हॅल्यू आपल्याला अजून कमी झालेली दिसते. आणि सगळ्यात शेवटी आहे चेंज विथ डेप्थ. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. म्हणजे अर्थच्या सरफेसच्या खाली, अर्थच्या सेंटरपाशी जर आपण जात असू तरीसुद्धा ही व्हॅल्यू कमी झालेली दिसते. द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 डिक्रीजेस. म्हणजे आता खरं म्हणजे काय झालेलं आहे? रेडियसची व्हॅल्यू कमी झालेली आहे. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. परंतु काय होत जातं इथे? व्हॅल्यू ऑफ जी त्याच्याच कॉन्ट्रडिक्शननी ती कमी होत झालेली दिसते. याचं कारण काय आहे? द पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ट बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस. मीन्स वी कॅन से दॅट हिअर द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल M, दॅट इज मास ऑफ द अर्थ, डिक्रीजेस इन इक्वेशन 5. Means the value of M is decreasing, value of R is increasing, and the combined effect of both these things, it reduces the value of G at the center of the earth. म्हणजे जसं आपण खाली जात जातो
मास ऑफ द अर्थ हे कमी कमी होत जातं आणि आरची व्हॅल्यू वाढत वाढत जाते त्या इक्वेशनमध्ये, आणि म्हणून मग काय होत जातं, जीची व्हॅल्यू ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाते. आपल्याला गाईडमध्ये याचं खूप मोठं उत्तर दिलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला उत्तर एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. हेन्स अकॉर्डिंग टू इक्वेशन 6 द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेसेस आर डिफरंट. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कॅपिटल एम आणि आरची व्हॅल्यू बदलणार आहे, आणि म्हणून मग तिथलं ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे काही वेगळं येईल. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द अर्थ. म्हणजे 6 पटीने कमी होणार आहे मूनवरती. म्हणजेच काय होणार, ॲज अ रिझल्ट युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प 6 टाइम्स हायर ऑन द मून ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे जेवढा फोर्स आपण अर्थवरती लावतो तेवढ्याच फोर्सने जर आपण चंद्रावर उडी मारली तर आपण 6 पट अजून उंच जाऊ. याचं कारण आपल्याला खाली ओढणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो 6 टाइम्स काय आहे, कमी आहे. विल द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज ॲज वी गो इनसाइड द अर्थ? नो, देर इज नो चेंज इन डायरेक्शन. इट इज व्हर्टिकली डाउनवर्ड. What will be the value of G at the center of the earth? As we reach center of the earth, the value of G becomes 0. ठीक आहे. यानंतरचं पुढचं जे आहे टॉपिक मास अँड वेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.